त्या काळात जे 2035 सालातल्या शाळा त्यांना जुन्या काळात वीज निर्माण कशी होत होती याचा संग्रहालय दाखवायला पाहिजे. मग ऊर्जा वापरणार कुठे? हायड्रोजनची एनर्जी आम्ही वापरू. समुद्राच्या पाण्याचं रूपांतर हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये करायचं, त्या वायूचं मिश्रण करून त्याच्या आधारावरती कारखाने चालवायचे वीज निर्मितीचे, हे आम्ही करू. पण ती ऊर्जा प्रचंड महागडी असेल आणि महागडी ऊर्जा घेणं कोणाला परवडेल? 2 पद्धतीची वीज आहे. तुम्हाला सांगतो इथून पुढे 5 वर्षामध्ये 2 पद्धतीची वीज तुमच्या वाट्याला येणार आहे. एक असेल केपीएल वीज आणि एक असेल बीपीएल वीज. बीपीएल वीज म्हणजे त्याच्याजवळ दारिद्र्य रेषेच्या खाली असल्याचं कार्ड आहे त्याच्यासाठीची 7 रुपये प्रति युनिटची वीज, म्हणजे 1 युनिट जवळ 7 रुपये भरतो बाबा. आणि मग ज्या दारिद्र्य रेषेच्या वरती आहे त्याच्यासाठी 15 रुपये प्रति युनिटची वीज. की म्हणून मग फरक कशाला करते सरकार? त्याचं कारण आहे एटीएम वीज जी 15 रुपयाला तुम्ही घेणार ती कधीच जाणार नाही. भारनियमन मुक्त महाराष्ट्र एपीएल साठी. आणि तुम्ही म्हणा बीपीएल वाल्यांना काय होईल? बीपीएल ची वीज येईल कधी? नेम नाही. जाईल कधी? नेम नाही. आली तर आली, गेली तर गेली. 7 दिवस येईल का नाही कोणीच सांगणार नाही. 7 रुपयाची स्वस्त आहे बरोबर. म्हणजे वीज मिळेल पण ती प्रचंड महागडी घ्यावी लागेल. पाणी मिळेल पण 30-30 रुपये लिटरनी घ्यावं लागेल. तुमच्या माहिती करता सांगतो खासगीकरणाच्या धोरणानुसार जलसाठे जे आहेत त्याचं वितरणाचं खासगीकरण सरकार करतात. डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मंडळी मध्यंतरी संपावरती गेली होती खासगीकरणाला विरोध करण्याकरता. म्हणजे इथून पुढे तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गावाला पाणी पुरवठा होणार नाहीये. तो पाणी पुरवठा करणारी कंपनी असेल, जिथून कुठून नदीतून पाण्याचा उपसा करेल ती उपसा करेल इथपर्यंत पाणी आणेल. घराघरात तुमच्या नळ त्या कंपनीचे असतील आणि त्याच्यावरचं मीटरही त्या कंपनीचं असेल. आणि ते काही आजच्यासारखं ते घड्याळीसारखं मीटर असणार नाही, ते डिजिटल मीटर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक घड्याळीसारखं. जसं आता विजेचं आलं की नाही इलेक्ट्रॉनिकचं आहे की नाही? तिथे का टाकाचा पहिले होते टाकावाले रात्रभर आवाज आहे. आता ते विजेचं गेलं. डिजिटल मीटरचा अर्थ असा की 10 लिटर पाणी शिल्लक आहे. इथे मीटर द्वारे आपल्या नळात फक्त 10 लिटर पाणी शिल्लक आहे. आपल्या नळात फक्त 10 लिटर पाणी शिल्लक आहे. 4 वेळा बोलतो. आंघोळ करायचे, हजामत करायचे, दाढी करायचे. अरे हो किराण्याच्या दुकानातून 4 लिटर कुपन घेऊन ये. मोबाईल असा रिचार्ज होतो तसे रिचार्ज कुपन असते. कोणीही दिलं काढायला वसुलीला ते वर्ष वसुली होत नाही. थकपाती कोण काम करणार करेल? पैसा आहे तो बात कर. पैसा आहे रिचार्ज कुपनले नंबर क्रॅक कर टाक त्याच्यात टाक ओके. 20 मीटर बोलायला लागेल. आपल्या नळाला आता 50 लिटर पाणी उपलब्ध आहे. आपल्याजवळ 50 लिटरचे बॅलन्स शिल्लक आहे. मोबाईल संपत नाही आपल्याला. तसं तेच करू. म्हणजे खासगीकरण पाणी पुरवठ्याचं होणार आहे. 1 रुपया लक्षात घ्या. आणि हे पाणी महाग घ्यावं लागणार आहे हेही लक्षात घ्या. ऊर्जा मिळेल महागडी विकत घ्यावी लागेल त्याही मुलीकडे. लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे भीषण अन्न संकटाला या बालकांना समोर जावं. म्हणजे अन्न उतरण मिळेल बाजारामध्ये पण ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच मिळेल. वीज मिळेल पैसे असेल तर मिळेल. पाणी मिळेल पैसे असेल तर मिळेल. अशा एका जगाच्या दिशेनं आपण